नमस्कार, मी दिनेश पवार आणि खरं तर आज माझ्या चॅनलला व्हिजिट केलं आहे मिस परफेक्शनिस्ट म्हणजे श्वेता अंबिकर। मिस परफेक्शनिस्ट मी यासाठी म्हणतो आहे की खरं तर शिक्षणाच्या बाबतीत बऱ्याच जणांचा गोंधळ उडत असतो आणि श्वेताच्या बाबतीत ती गोष्ट खरं तर खूप परफेक्शनने बसली आहे। त्याचं मेन कारण असं आहे की 12th नंतर काही जणांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की नेमकं ग्रॅज्युएशन कशात करायचं आणि श्वेताच्या बाबतीत तो निर्णय अगदी योग्य ठरला। श्वेताला आपण झी मराठीच्या सिरियल्समध्ये आपण बघत आलेलो आहे। स्टार प्रवाहाच्या सिरियल्समध्ये आत्ता आपण बघतो आहे। या सिरियलची नावं मी आत्ता घेत नाहीत, पण खरं तर या सगळ्या पुढच्या बातचीतमध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहेत। आणि श्वेताने ललित केंद्रा पुण्यामधून ॲक्टिंग पूर्ण केलं आणि ॲक्टिंग पूर्ण करून ती ॲक्टिंगमध्येच खरं तर तिचं करिअर जे आहे ते सुरू करून एक चांगल्या प्लॅटफॉर्मला ती काम करते। सो आपण श्वेताकडनं या सगळ्या गोष्टींची जी काही बातचीत आहेत ते आज जाणून घेऊयात। सो वेलकम श्वेता। थँक्यू दिनेश। एक तर तुम्हाला इथे इन्व्हाइट केलं आहे त्याच्याबद्दल, आणि तू जसं मगाशी म्हणालास की परफेक्शनिस्ट आणि शिक्षण हा माझ्या आयुष्यातला खरंच खूप महत्त्वाचा भाग होता। कारण जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपण परिपूर्ण होत नाही। रादर आपलं शिक्षण हे कायमच चालू राहतं किंवा माझं ते अजूनही चालू आहे असं मला वाटतं। अभिनय हे शिकावं असं हे आधीपासून डोक्यात होतं। माझ्या घरच्यांचा खूप त्याच्यासाठी सपोर्ट होता, कारण ललित कला केंद्रामध्ये जाऊन तू शिक असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं। कारण रादर नेहमीसारखं मी लहानपणापासून तर हे सगळं करतच होते, अभिनय असू देत, डान्स असू देत, गाणं असू दे, पण मध्येच एक आपला इंजिनिअरिंगचा किडा मध्ये आला होता माझ्या आयुष्यामध्ये की म्हणलं नाही 10वी नंतर मी इंजिनिअरिंग करेन, काहीतरी एक डिग्री असली पाहिजे। तेव्हा माझा जनरली सगळे आई वडील म्हणतात की हां इंजिनियर किंवा डॉक्टर हो आणि नंतर तुला अभिनय करायचा तू कर प्रोफेशन म्हणून। तर माझे वडील म्हणाले की नाही तू अभिनयच शिकायचं आहेस, तू ही डिग्री वगैरे काही करायची नाही। हे माझ्यासाठी खूप वेगळं शॉकिंग होतं, कारण आजूबाजूचे पेरेंट्स सांगत होते की नाही नाही तू डिग्री घे आणि नंतर अभिनय छंद म्हणून कर। ते म्हणाले नाही तू प्रोफेशन म्हणून हे निवड। पण श्वेता म्हणजे जनरली खरं तर आपण पॅरेंट्सला कन्व्हिन्स करत असतो या गोष्टींसाठी की मला या गोष्टीची आवड आहे, ती मे बी सिंगिंगची असेल, डान्सिंगची असेल, ॲक्टिंगची असेल, पण पॅरेंट्स तुला या गोष्टीसाठी प्रोत्साहन देत आहेत। तर पॅरेंट्स नेमकं काय करतात, म्हणजे पॅरेंट्सचा या क्षेत्राशी काही तडजोड किंवा संबंध आहे? नाही, अजिबातच नाही। माझे आई वडील अगदी आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातले आहोत, याच्याशी कोणाचाही संबंध नाही कलेशी। माझे वडील नोकरी करतात, आईही नोकरी करतात, दोघेही जॉब करणारे आहेत। पण लहानपणापासून त्यांनी एक माझं बघत आले आणि त्यांना कुठेतरी कॉन्फिडन्स होता की मी काहीतरी पुढे करू शकेन। बिकॉज जसं तू म्हणाला की परफेक्शनिस्ट आहे, सो ते कुठेतरी त्यांच्याकडून आलंय माझ्यामध्ये की जे करशील ते मनापासून करशील। त्यामुळे त्यांना खात्री होती की मी हे निवडलं तर मी हे पूर्ण करेन। सो त्यामुळे त्यांनी सांगितलं की नाही नाही तू हे निवडलं पाहिजेस। पण तू या खरं तर म्हणजे हे आईवडिलांनी बघितलेलं स्वप्न आणि ते आज सत्यात उतरलंय। बऱ्याचदा डिसिजन्स ते पॅरेंट्स साईडने असू देत किंवा मुलांच्या साईडने असू देत, मुलींच्या साईडने असू देत, तर ते कुठेतरी एक फेज आलेला असतो की जिथं सक्सेस मिळालेलं नसतं त्या फील्डसाठी आणि नंतर पश्चाताप होतो आणि त्यावेळेस मे बी खूप जास्त काळ चालला गेलेला असतो आणि आपण फक्त विचार करत असतो की मे बी मी ते करू शकलो असतो, मे बी मी हे करू शकलो असतो। आणि तू परफेक्टली 12th नंतर ललित केंद्रामध्ये BA ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं, कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर तू सगळं तुझं काम जे आहे त्या इंडस्ट्रीसाठी द्यायला सुरुवात केली। सो तुझं पासआउट झाल्यानंतर पहिला ब्रेक कुठला होता? पासआउट मी 2013 साली झाले। 6 महिन्यातच मी मुंबईला जायचा निर्णय घेतला। त्याच्या पुढचं शिक्षण घ्यावं असं वाटलं, पण नंतर असं आलं की तेही घेऊन मला परत मुंबईतच जायचंय ते करण्यासाठी। तो माझा वेळ मी जास्तीत जास्त मुंबईत घालवेल। माझं पहिलं काम ETV होतं, तेव्हा माझे मन तुझे झाली माझी पहिली सिरियल आणि त्याच्यामध्ये जस्ट एक 15 दिवसांचा कॅमिओ रोल होता। कधीच कॅमेरा फेस केलेला नव्हता, नाटक शिकून फक्त तिथपर्यंत गेले होते। त्यामुळे बापरे आता ही 4 पानांची पूर्ण स्क्रिप्ट मी पाठ करेन वगैरे इथपर्यंत गेले आणि तिथे गेल्यानंतर ते म्हणाले की एवढेच डायलॉग फक्त क्लोज मध्ये आहे, एवढेच मास्टर मध्ये आहे। सो तो वेगळा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी। पण पहिला सिरियलचा अर्थातच वेगळे एफर्ट्स लावावे लागतात, कारण नवीन असतात तुम्ही, क्लोज कसे द्यायचे, मास्टर कसा घ्यायचा काहीच माहिती नसतं आणि एक मुंबईतला एक वेगळा स्ट्रगल हा एक असतोच आपल्या आयुष्यामध्ये की एकटीने सर्व्हाइव्ह करायचं। मग ललित कला केंद्रामध्ये शिक्षण आता खरं तर तू जसं मगाशी म्हटलीस की इंजिनिअरिंगचा पण किडा माझ्या डोक्यात येऊन गेला। सो कुठेतरी एक असतं की
का तर आपण समोर कोणाला तरी आयडियल ठेवत असतो किंवा आपल्या सोसायटीमध्ये आजूबाजूला कोणीतरी त्या फील्डमध्ये करिअर करायला सुरुवात केलेली असते आणि म्हणून आपण मोस्टली एक हेवा दावा जो म्हणतो की त्या पद्धतीने आपण कॅरी करतो. पण ललित कला केंद्राला तू आलीस आणि तिथून तू ब्लँक होतीस. म्हणजे जनरली काय होतं की 12th नंतर तुम्ही सायन्स फील्ड, कॉमर्स फील्ड, आर्ट फील्ड जी काही चॉईस करतात तिथं तुम्हाला बेसिक काहीतरी गोष्टी माहिती असतात. पण ललित कला केंद्राला गेल्यानंतर तू बिलकुल ब्लँक होतीस, राईट. आणि त्याच्यानंतर तिथं म्हणजे डे 1 पासून तर पासआउट होईस्तोपर्यंत कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कशा पद्धतीने तुला अनुभवायला मिळाल्या? एकतर असं नाही म्हणता येणार की मी पूर्ण ब्लँक होते, कारण मी पुण्यामध्ये प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, बालनाट्य ही मी करतच होते. अच्छा, 12वीच्या आधी म्हणजे मी अगदी 5 वर्षाची असल्यापासून माझं हे चालूच होतं. सुपर. हां, सो मी कथकमध्ये मी रोहिणी भटांकडे मी कथक शिकत होते. मी विशारद नंतर त्याच्यामध्ये कम्प्लीट केलं कथकमध्ये. सो हे माझं सायमल्टेनियसली चालूच होतं. पण अभिनयात शिक्षण मिळतं हेच मला माहिती नव्हतं. मग ते माझ्या वडिलांनी ते शोधून काढलं आणि ते म्हणले तू इथे जायला पाहिजेस. सो ललितमध्ये मी जेव्हा पहिल्यांदा गेले, हे कुठेतरी माझ्याकडे बॅक हिस्ट्री होती की मी नाटक करतेय, तो कॉन्फिडन्स होता. पण तिथे गेल्यानंतर पूर्ण कॅनव्हासच वेगळा होता की तेंडुलकर, आळेकर, महेश एलकुंचवार यांची पुस्तकं मी कधीच वाचलेली नव्हती. हे माझ्यासाठी नाटक, हां चला एखाद्याने स्क्रिप्ट दिलेली आहे ती मला वाचायची आणि ती पाठ करून मला प्रेझेंट करायची, एवढंच माहिती होतं. ते कुठेतरी इनबिल्ट असेल कदाचित. पण तिथे गेल्यानंतर त्याचाही अभ्यास करावा लागतो. अच्छा, ह्याच्यामध्ये हे रिअलिस्टिक ऍक्टिंग हे म्हणतात, कॉमेडीमध्ये पण एवढे प्रकार आहेत, मेथड ऍक्टिंग आहे, स्टॅनिस्लावस्की, ग्रोथोस, म्हणजे हे सगळंच नवीन होतं माझ्यासाठी. सो आता हे वाचून काढायचंय. मग विचारांना एक वेगळी चालना मिळाली तिथे गेल्यानंतर. म्हणजे आळेकर असतील किंवा प्रवीण भोळे हे आमचे प्राध्यापक होते तिथले. ह्या लोकांनी वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकवलं. मी नेहमी म्हणते की ललितमधून मी पासआउट झाले तेव्हा माझ्या हाताशी काय आलं तर मला वेगळा विचार करायला त्यांनी शिकवलं कुठल्याही गोष्टींकडे. मग फक्त नाटक ह्या विषयापुरतं न राहता आयुष्यामध्ये, पर्सनल लाईफमध्ये मी कशा पद्धतीने अप्रोच झालं पाहिजे. माझी विचारांची सरणी बदलली पूर्णपणे. कुठलाही स्क्रिप्ट आल्यानंतर ते कशा पद्धतीने त्याच्याकडे बघायचं आहे. म्हणजे खूप फरक पडतो की ज्यावेळेस तुम्ही एज्युकेशन घेऊन जेव्हा एखाद्या फील्ड मध्ये काम करतात त्यातला फरक आणि एक आवड मधून आल्यानंतरचा फरक खूप मोठा डिफरन्स. आणि मला असं वाटतं की ते तुझं खास यश आहे. कारण ज्या वेळेस तू परफेक्टली सगळ्या गोष्टी एक ब्रॅकेटमध्ये शिकून बाहेर पडलीस त्यावेळेस तुला ऑन कॅमेरा काम करायला खूप जास्त गोष्टी मला असं वाटतं की सोप्या गेल्यात. आणि म्हणून आज तू स्टार प्रवाहाची मुलगी झाली हो या सिरियलमध्ये आर्या हे कॅरेक्टर श्वेता खरं तर रंगवते आणि आम्ही सगळेजण बघतोय, खूप मजा येते. आणि खरं त्याच्या आधी तुम्ही श्वेताला दिल दोस्ती दुनियादारीमधली रेवा असेल, राईट, आणि स्वराज्य रक्षक संभाजी यातली राणूबाई असेल, याच्यामध्ये आपण खरं तर बघत आलो. खरं वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये तू आम्हाला दिसलीस आणि ते कॅरेक्टर ऑडियन्सला आहे ना एक फील करून दिलं. आणि त्याच्यातला जो रस असतो, ते कॅरेक्टरचा जो अनुभव असतो, ऑडियन्सला त्यातनं ज्या गोष्टी पोहोचायला पाहिजे त्या खरं तर पोहोचवल्यात. आणि तिची आता जस्ट Zee5वर एक वेब सिरीज येऊन गेली, गोंदिया आला रे. आणि येस, त्याच्यासाठीची स्टारकास्ट खरं तर खूप छान होती आणि तो अनुभव तुझा छान राहिला असेलच. कारण कॉफी आणि बरंच काही ह्या सिनेमामध्ये आपण त्याच्या आधी श्वेताला बघितलं होतं. सो व्हेरियस टाईप्स ऑफ वर्क जे आहे इंडस्ट्रीमध्ये, मग त्याच्या OTT प्लॅटफॉर्मसाठी असेल, सिरियलसाठी असेल, सिनेमासाठी असेल किंवा नाटकासाठी असेल, श्वेताने आजपर्यंत तिची भूमिका खूप चोख पार पाडलेली आहे. तुला आतापर्यंत आम्ही सिरियल्स, सिनेमा, वेब सिरीज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला खरं तर बघितलं आहे. पण तुझा पहिला जो ब्रेक होता आफ्टर ललित कला केंद्रामधनं तू जेव्हा BA पासआउट झालीस, तर त्यावेळेची सुरुवात आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुझा स्ट्रगल काय राहिला? म्हणजे जशी तू मगाशी नावं घेतलीस सगळ्या सिरियलची, ती अर्थात ती सगळ्या गाजलेल्या सिरियल होत्या, त्या मिळाल्या. ते आता ऐकताना मलाही छान वाटतं की बापरे, हे आपण काहीतरी करून ठेवलं आणि ते चांगलं काम केलेलं आहे. पण इथे पोहोचण्याचा अर्थात हा स्ट्रगल हा कोणाला चुकलेला नाहीये. तशी मीही त्यातली होते. मी मुंबईत गेले, मुंबईत राहण्यापासून सगळ्या गोष्टी, म्हणजे अगदी मुंबईत कोणीच नसलं त्यामुळे घर शोधण्यासाठी मी महिनाभर ऑलमोस्ट रोज सकाळी इथून 5 वाजता स्वारगेटवरून, तेव्हा काही कार नव्हती त्यामुळे स्वारगेटवरून बस पकडायची, तिथे जायचं, दिवसभर घर शोधायचं आणि मग एक 8-9 वाजले की परत तिथल्या एका बसने यायचं आणि परत इथे यायचं. असं मी ऑलमोस्ट 1 महिनाभर करत होते.
आणि पावसाचे ते दिवस होते, जून जुलैचा महिना होता. दिवसभर कधी कधी मी आणि माझे बाबा असायचो, काही माझे फ्रेंड्स असायचे. आम्ही दिवसभर ते शोधायचो, मग घर हे मिळेल का, हे बजेट नाही आपलं, असं करत करत एक फायनली आम्हाला घर मिळालं, जे पाहिलेलं नव्हतं. पण आता ही गोष्ट कुठल्या वर्षाची? 2013. 2013 पास आउट झाल्यानंतर मुंबई शिफ्ट व्हायचं, तर मग सुरुवातीला इथून ट्रॅव्हल सगळं चालू होतं. पण एक टचवूड माझ्यासाठी एक चांगली गोष्ट होती की घरातल्यांचा सपोर्ट होता. जसं मी म्हणाले की ते नव्हतं की अरे बापरे आता मी काम केल्याशिवाय मला पैसे मिळणार नाहीयेत आणि मग मी माझं भाडं भरणार आहे, ते तसं नव्हतं. घरातल्यांनी एक सांगितलं होतं की आम्ही तुला 2 वर्ष सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करू, पण मग तू पूर्ण जी जान के सब करणं आहे तुझे, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे तो माझ्यासाठी एक स्ट्रेस नव्हता माझ्या डोक्यावरती. त्यामुळे मी फ्रेश फुली काम करू शकले. ऑडिशन कशा द्यायचं हे माहिती नव्हतं. बऱ्याच ठिकाणी सांगायचे की ते फॉरवर्डेड मेसेज येतात की हा आता इथे जाऊन ऑडिशन द्यायची, तिथे जाऊन. मी कधीच गेले नाही तिथे. मग टचवूड असं म्हणायचं की माझं नशीब चांगलं होतं किंवा ते ब्लेसिंग चांगले होते. त्यामुळे मी कॉमन ऑडिशन्स मध्ये कधी गेले नाही. कोणाकोणाच्या थ्रू काहीतरी आल्यात, अरे हा व्यक्ती चांगला आहे बरं का, मग इथल्या ऑडिशनला जाऊया. कारण जनरली मुंबईमध्ये असं होतं की ओघाओघानी फॉरवर्डेड मेसेज आहेत, एक बिल्डिंग असते तिथे थ्रूआउट ऑडिशन चालू असतात. आणि हे आपला कन्सेप्ट फार चुकीचा आहे की आपण खूप ऑडिशन दिल्या म्हणजे आपल्याला काम मिळेल. परफेक्ट योग्य ठिकाणी योग्य व्यक्तींच्या थ्रू गेलं तर आपल्याला काम मिळणार. अर्थात आपल्याला अभिनय पण तेवढा करावा लागतो. पण योग्य व्यक्तींनी सांगितल्यानंतर मी ते गेलं आणि त्याच्यानंतर मी कधी ऑडिशन नाही दिली. कारण पहिलं माझं काम मिळालं ते अक्षय पाटील ज्यांनी मला त्याच्यामध्ये रोल दिला होता, 15 दिवसांचा तू ये. मी तेव्हा पृथ्वी थिएटरला माझ्या नाटकाचा प्रायोगिकचा शो करून मी जस्ट घरी आले होते आणि रात्री 11:30 वाजता मला त्याचा फोन आला की असाचा एक रोल आहे आणि तू करशील का. म्हटलं हो करेन ना. अरे यार तू सिरियल मध्ये बोलवतोस. तर म्हटलं ओके उद्या 9 वाजता मडमध्ये ये. मड कुठे आहे काही माहिती नाही. रिक्षा केली, सेटवरती गेले आणि डिरेक्टली शूटच सुरू झालं माझं. म्हणजे ऑडिशन खूप आधी दिलेली होती अर्थात त्याची, पण त्यांनी डिरेक्टली बोलवलं, माझं काम सुरू झालं. त्या सेटवरती जे आमचे डिरेक्टर होते त्यांची वाईफ पुढचं पाऊल ह्याला क्रिएटिव्ह होती आणि एक दिवशी त्यांचं शूट लवकर संपलं म्हणून त्या तिथे आल्या होत्या. त्यांनी माझं कुठेतरी काम बघितलं, आवडलं त्यांना. तर त्यांनी मला सांगितलं की तुझं हे जेव्हा संपेल, एक 2-4 दिवसात संपणार आहे ट्रॅक, तेव्हा तू मला अंधेरीला ऑफिसला येऊन भेट. म्हटलं ओके. सो मी अंधेरीला ऑफिसला गेले. तेव्हा मला कळालं की पुढचं पाऊलच्या ह्या क्रिएटिव्ह आहेत आणि त्यांनी मला त्यांच्या एका वेगळ्या रोलसाठी म्हणून बोलवलं. सो असं एकातून एक काम मला मिळत गेलेलं आहे. असं नाही झालं कधी. कारण कोणी या दरम्यान तू मुंबईला एकटी राहत होते. तुला मग म्हणजे खरं तर खूप आधीचा काळ, म्हणजे आज तुला ऑलमोस्ट 7-8 वर्ष झाली. तर मग त्यावेळेस मुंबई मुळात आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचंय ते क्षेत्र सोडूनही बऱ्याच अडचणी असतातच. बट ऑब्वियस मुंबईच्या एरियाज, मुंबईमधली ती गर्दी आणि मुंबई आपल्या म्हणजे तू पुण्यातनं बिलॉंग करतेस आणि पुण्यातनं गेलेला माणूस मुंबईत त्यांचा स्पीड मॅच करणं खरं तर पहिलं टेन्शनच ते असतं की आपण मॅच होऊ शकतोय की नाही होऊ शकतो. तर त्यावेळेस तू थोडक्यात सांगशील की कसं मॅनेज करत होतीस? खरं तर तू जसं म्हणाला एक तर पुण्यात राहिली आहे, 2 व्हीलरवरती सगळीकडे फिरण्याची सवय आहे आणि तिथे काहीच नाही, बस नाही तर ट्रेन. आणि ट्रेन मधली गर्दी पाहूनच असं व्हायचं की नको यार नको जायला. आणि मी अशी पर्सन आहे की मला गर्दी आणि हे नाही आवडत फार. त्यामुळे 1-2दा मी ट्राय केलं ट्रेननी. नंतर म्हटलं की नाही, एका दिवसात एकच काम करायचं, बसनी फिरू, 2 तास लागले तरी चालतील, आरामात काम करूयात, आपल्याकडे खूप वेळ आहे, असं म्हणून मी सुरुवात केली. पण अर्थात ते तिथे मग जेवण बनवण्यापासून सगळ्याच गोष्टी. आणि इथे आई वडिलांनी खरंच देवाच्या कृपेने कधीच काहीच कमी नाही पडू दिलं. म्हणजे मी अगदीच एकुलती एक आहे, मला बहीण भाऊ कोणी नाही. त्यामुळे मी लाडात पण शिस्तीत वाढलेली आहे. त्यामुळे येस म्हणजे ते बऱ्याचदा असं होतं की एक पाल्य असल्यावर पॅरेंट्सला खूप काही करावं असं वाटतं, पण ते एवढे लाड पुरवतात आणि त्या लाडापोटी कधी कधी ते पाल्य बिघडतं आणि काहीतरी वेगळ्या झोनला जाऊन पोहोचलं असतं, नंतर पश्चाताप येतात. तर तुझ्या बाबतीत म्हणजे मी सुरुवातीला जे म्हटलं की मिस परफेक्शनिस्ट, तर ते तंतोतंत सगळ्या गोष्टी जुळून आल्यात. म्हणजे तुझ्या करिअरचा जो काही निर्णय होता तो, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या काही स्टेप बाय स्टेप घडत गेल्या त्या सुद्धा एक परफेक्ट
टायमिंगनुसार आणि योग्य रीतीने त्या घडल्यात. सो तू खरंच लकी आहेस. त्यामुळे तो एक स्ट्रगल वेगळा होताच. कामांच्या बाबत मला नंतर 2015 म्हणजे एकातून एक मिळत गेलं. 2015 साली खूप चांगला जर्क मिळाला जो दिल दोस्ती दुनियादारी, जी सगळ्यांनाच म्हणजे डायहार्ट फॅन झाले होते लोक त्याची. तो मिळाल्यानंतर चा जो स्ट्रगल होता तो खूप वाईट असा नाही म्हणता येणार, जो मी कधी फेस नव्हता केला, त्यामुळे माझ्यासाठी तो वाईट होता. तो एवढा छान काम मिळाल्यानंतर असं झालं होतं की आता कुठेतरी आपल्याला एक लॉंग टर्म असं काम आणि आपलं काम जेव्हा रजिस्टर होतं त्यावेळेस माणसाला कॉन्फिडन्स येतो की अच्छा आता हरकत नाही की मला बाहेर लोक आता ओळखायला लागले. ओळखत होतीच लोक, त्यामुळे असं झालं की आता एक हा पॅटर्न संपला, आता नवीन काहीतरी सुरू होईल. पण 2015 ते 2017 मध्ये ऍब्सोल्यूट काहीच काम नाही मिळालं. ओके. म्हणजे ना कुठलं व्यावसायिक नाटक, ना प्रायोगिक नाटक, ना कुठलं एखादं स्क्रिप्टचं रिडिंग, काहीच मिळालं नाही. लिटरली मी 2 वर्ष घरात होते. आणि तेव्हा म्हणजे तो माझ्यासाठी टर्निंग पॉइंट माइंडली खूप मी तयार झाले की हा पॅच आत्ता येतो तो हा नंतर पण कधी पण येऊ शकतो. सो मी मेंटली इतकी स्ट्रॉंग होत गेले की ठीक आहे हे होतं. एखाद्या माणसाचा जर जॉब गेला तर त्याला पुढचा मिळेपर्यंतचा हा काळ आहे आणि हा आपल्या आयुष्यात सतत येत राहणार. त्यामुळे मी मेंटली एवढी स्ट्रॉंग होत गेले की आता मला त्याची भीती नाही वाटत. तो स्टार्टिंग मध्येच येऊन गेल्यामुळे. सो आता असं होतं की हा ठीक आहे हे संपलंय ना, मग आता मला काहीतरी वेगळं करायचं. आणि हे करता करता मग त्या 2 वर्षांमध्ये मला असं होत गेलं की आपण हे करतोय मग ह्याच्याशी रिलेटेड काहीतरी एखादी गोष्ट करायला पाहिजे. सो त्याच्यातून एक नवीन संकल्पना तयार झाली त्या 2 वर्षामध्ये आणि मी माझी संस्था तयार केली. वा, संस्थेचा विषय श्वेताने काढलाय. सो तुम्हाला खरं तर सांगायला आनंद होतोय. तर श्वेता अंबिकर यांची स्वतःची ॲक्टिंगची संस्था, तिची ॲक्टिंग अकॅडमी पुण्यातच निगडी येथे आहे. या सगळ्या गोष्टींचे ज्या काही डिटेल्स आहेत डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑलरेडी मेन्शन करणार आहेत. पण त्याच्या आधी ही जी संकल्पना आहे ती मे बी तो फेज जो तू म्हटली की तो येऊन गेला वाईट, आणि त्याच्यामुळे माणसाला म्हणजे ॲक्टर असो किंवा कुठल्याही कलाक्षेत्रातला ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा काम करणारा कुठलाही कलाकार असेल तर फायनान्शियल स्टॅबिलिटी कुठेतरी यावी आणि ती राहावी याच्यासाठी एक सबस्टिट्यूट प्लॅन प्रत्येकाकडे असावा. आणि जो तुझ्या डोक्यात त्या 2 वर्षात ते येऊन गेलं आणि तू तुझी स्वतःची अकॅडमी स्टार्ट केली. अकॅडमीचं नाव काय आहे? माझ्या अकॅडमीचं नाव आहे ट्री थिएटर अकॅडमी. ओके. सो ती निगडीत आहे. आता एकच ब्रँच आहे. मागच्या वर्षात अजून वेगळे प्लॅन्स होते पण अर्थात आय थिंक ही 2018 पासून आहे. आणि आता पुढच्या वर्षापर्यंत पुणे आणि हडपसर अशा 2 अजून नवीन ब्रँच त्याच्या तयार होतील. पण फॉर्मॅट काय आहे बरं अकॅडमीचा, म्हणजे ड्युरेशन कसं असतं किंवा फी स्ट्रक्चर काय आहे आणि त्याच्यात आपण कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कशा पद्धतीने म्हणजे थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल आपण कसं कव्हर करतो? एकतर ही अशी आहे की पहिल्यांदा आम्ही पुण्यात काढणार होतो संस्था, पण पुण्यामध्ये अशा भरपूर संस्था आहेत आणि मुलांना हे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. सो पहिल्यांदा ही सुरुवात करायची होती की जिथे काहीच नाहीये, ज्या मुलांना जे मिळत नाहीये. सो निगडी हा भाग आहे जो इंडस्ट्रियल एरिया पूर्ण, ते कामगार वर्ग तिथे आहे आणि त्यांच्या मुलांना मिळत नाही, म्हणून आम्ही पुण्यातून निगडीमध्ये जायचं ठरवलं. ओके. सो तो 30 किलोमीटरचा एक टप्पा आहेच आहे. तिथल्या मुलांना काही मिळत नाही म्हणून ती सुरुवात झाली. 3 मुलांनी सुरुवात केली होती. वर्षभर 3च मुलं होती माझ्याकडे. 3 मुलांनाच आम्ही शिकवत होतो. अर्थात माझ्या बरोबर पार्टनर पण आहेत त्याचे. पण 3.5 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांपर्यंतचा एक वेगळा ग्रुप असतो. आणि 18 वर्षानंतरचे त्याच्या पुढचे 60-70-80 जे ड्युरेशन तुम्ही किती ठेवलेलं असतं? साधारण आम्ही शनिवार रविवार त्याचा क्लास घेतो आणि 1.5 ते 2 तास. 1.5 तास ऑफिशियली, अनऑफिशियली 2 तास होतातच कारण मुलं खूप असतात. आत्ता माझ्या इन्स्टंट क्लासमध्ये 45 मुलं. वा. आणि ती अगदी 3 वर्षाच्या मुलीपासून ती 30 वर्षापर्यंतचे असे सगळे मुलं आहेत त्याच्यामध्ये. येस यार, खरं तर खूप खूप शुभेच्छा. ही गोष्ट मला पहिल्यांदाच कळली की तुझी स्वतःची अकॅडमी आहे आणि भरपूर असे न्यू कमर्स आहेत की किंवा सगळ्यात सुरुवातीला जर का गोष्ट करायचीच झाली तर श्वेता अंबिकरला जे फॉलो करतायत आणि ज्यांना तिच्याकडनं मे बी वर्कशॉप्स आणि ॲक्टिंगचे धडे जे काही आपण म्हणतो जे घ्यायचे आहेत खरं तर ते आता ऑफिशियल माध्यम झालेलं आहे. तर तिच्या अकॅडमीमधनं, जिच्या अकॅडमीचं नाव आहे ट्री थिएटर अकॅडमी, आणि जिथं तुम्ही जॉईन करू शकतात. सगळ्या डिटेल्स ऑलरेडी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्या मेन्शन करणारच आहोत. सो तुम्ही जाऊन लवकर एनरोल व्हा. आणि आपल्या लहान मुलांना खरं तर खूप चांगला स्कोप आहे जिथं त्यांचं वय कुठंतरी घडवायचं असतं आणि बऱ्यापैकी पॅरेंट्सची अशी इच्छा असते
की माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला ॲक्टिंग, डान्स, सिंगिंग पण योग्य प्लॅटफॉर्म खरं तर मिळत नाही आणि ते बॉदरेशनमध्ये जातं. तर नंतर मग असं होतं की ही गोष्ट चांगली किंवा वाईट हा निर्णय त्यांना घ्यावा लागतो. पण जर का योग्य व्यक्ती बरोबर योग्य करिअरला जर का आपण सुरुवात केली तर श्वेता अंबिकरने ज्या पद्धतीने सुरुवात केली होती त्या पद्धतीने तुम्ही तिच्यासोबत तिच्याकडनं काही धडे घेऊ शकतात. बाय द वे स्टाफ्स व्यतिरिक्त ती स्वतःसुद्धा सेशन्स घेते आणि ही खूप महत्त्वाची बाब आहे. बऱ्याचदा असं होतं की ॲक्टरच्या नावाने अकॅडमी स्टार्ट झालेली असते आणि त्याच्यासाठी वेगळा स्टाफ असतो. आपल्याला कधी कधी त्या ॲक्टर्सला भेटायची सुद्धा बऱ्याचदा इच्छा असते पण भेटणं होत नाही किंवा त्यांच्याकडनं कम्प्लिटली ॲक्टिंगचे धडे घेता येत नाही. पण श्वेता म्हणते की स्वतः ती सेशन घेते. सो प्लीज खरं तर माझी तिच्याकडनं एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी एनरोल व्हा आणि तो अनुभव घ्या. आणि याच्यानंतर तुमचं फ्युचर प्लॅन काय आहे अकॅडमीबद्दल, की तुम्ही म्हणजे जसं तू स्वतः शिक्षण घेतलं त्याच्यानंतर तुझं स्ट्रगल स्वतः तू सुरू केलेलं आहे. तर याच्यासाठी जी प्लेसमेंट आपण म्हणतो की यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा काही तुमचा प्रयत्न असणार आहे? एकतर आत्ता पहिल्यांदा जेव्हा पालक येतात तर पहिला पालकांचा हाच प्रश्न असतो की आम्हाला कुठे चान्स देणार का, म्हणजे माझ्या मुलाला कुठे तुम्ही चान्स देणार का. पहिल्यांदा मी नाही सांगते, कारण काय होतं प्रत्येक मुलाची कपॅसिटी वेगळी असते, त्याची ग्रोथ जी लेंथ आहे ती वेगवेगळी असते. सो पहिल्यांदाच मी कमिट केलं तर क्लासला येतानाच पहिल्यांदा मुलं ही हा मला मिळणार आहे म्हणून येणार आहे, मला शिकायचं आहे म्हणून ते येत नाही कधीच. तो शिकण्याचा पॅटर्न आहे तो कमी राहतो आणि ग्लॅमरचा पॅटर्न हा वरती जातो नेहमी. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सो त्यामुळे आम्ही पहिल्यांदा फ्री ऑफ कॉस्ट शिकवायचं सगळ्यांना हे असं ठरवलं होतं. ओके. पण नंतर असं लक्षात आलं की नाही, तेव्हा गुरुची किंमतच कमी होऊन जाते, टेकन फॉर ग्रांटेड घेतलं जातं. सो मिनिमम म्हणजे आम्ही 750 रुपये फी घेतो फक्त महिन्याला. नथिंग आहे ही खरं तर. का तर मध्यमवर्गीय, कारण मी मध्यमवर्गीय कुटुंबातून गेलेली, मला माहिती की त्यावेळेस 1000 रुपये भरणं घरातून सगळ्यांनाच प्रॉब्लेम्स असतात. मग ह्या कलेसाठी लोकांनी अप्रोच व्हावं, ह्या कलेला हे एक चांगलं स्थान मिळावं ह्याच्यासाठी म्हणून मी एकदम कमी फी ठेवली त्याच्यासाठी. नाही तर मग काय 30,000 25,000 रुपये फी देऊन नाही सामान्य माणूस तिथपर्यंत पोहोचणारच नाही कधी. तर मी कमी फी ठेवली तर मुलं त्याच्याशी अट्रॅक्ट होतील, ती दिवसभर. हॅट्स ऑफ खरं तर, कारण तुझ्या या सगळ्या संकल्पनेमागचा जो विचार आहे तो खूपच वेगळा आहे. म्हणजे याच्यात तू बिझनेसपेक्षा कलाकार कसे घडवू शकतोय हा मेन मोटो तू ठेवलाय. आणि नक्कीच चांगले विचारांनी जे काही चांगल्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत त्यांना 100% सक्सेस असतंच. हो, म्हणजे आता मी बघते की जी पहिल्या वर्षात आलेली जी मुलं आहेत ती आता इतकी ग्रो केली आहे त्यांनी की मला असं होतं की हा या मुलाला आता काहीतरी हे मिळालं पाहिजे. त्याच्यासाठीचा मग आता माझा वेगळा हे, पण मी कमिट नाही करत, कारण मग पालकांचा अप्रोच त्याच पद्धतीने राहतो अकॅडमीकडे बघण्याचा. तो शिक्षणापुरता न राहता ग्लॅमरकडे जातो. आणि मला पर्सनली काइंड ऑफ ग्लॅमर हे ते क्षणिक असतं. ते तुम्ही जे काम करताय तेवढ्या पुरतंच ते असतं. ते काम संपल्यानंतर ते ग्लॅमर मागे पडतं, तुम्हाला नवीन परत काहीतरी शोधायचं असतं. सो त्यामुळे मुलांमध्ये पण ते आत्तापासूनच रुजणं फार गरजेचं आहे. ग्लॅमर हा ठीक आहे, चला काम काम म्हणून बघितलं पाहिजे, काम म्हणून. खरं तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की स्वराज्य रक्षक संभाजी ही झी मराठीतली नावाजलेली सिरियल, घराघरापर्यंत पोहोचलेली सिरियल, आणि त्याच्यात रानूबाईची तुझी जी काही भूमिका होती ती अप्रतिम होती, लोकांना खरं तर आवडली. तर या सिरियलसाठीचा ब्रेक कसा मिळाला तुला? मी जसं म्हणाले की दिल्लोस्तीनंतर माझ्याकडे ॲब्सल्यूट काही काम नव्हतं. आणि त्यानंतर मी जी सिरियल केली ती म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी. ओके. आणि त्या 2 वर्षामध्ये कुठेतरी मी मनात म्हणायचे की अच्छा मला झी मराठी बरोबर काम करता येईल, त्यासाठीच मी कदाचित थांबली. आणि ते खरंच असं झालं की मी इतके दिवस थांबले आणि इतका सुंदर मला ब्रेक मिळाला. अर्थात त्याच्यासाठी अमोल कोल्हे यांचं श्रेय आहेच आहे. मी खूप आधी त्याची ऑडिशन दिली होती, त्यानंतर मला असं लक्षात आलं की त्यांचं कास्टिंग झालंय आणि ते शूट पण सुरू झालंय. तर मी म्हटलं की ओके आता काही आपल्याला अवघड आहे मिळणं ह्याच्यामध्ये. सो मी परत सर्च करत होते अजून काही मिळतंय का. आणि मला एक दिवशी फोन आला तिथून कास्टिंग डिरेक्टरचा, काय करतेस तू आता? म्हटलं काही नाही, घरात बसली आहे नुसती. म्हटले कुठे राहतेस? तर फिल्म सिटीमध्ये सेट आहे तर तिथे यायचं. म्हटलं मी अगदीच तिथेच जवळच राहते तर मी येते 15 मिनिटात. तर मी तिथे गेले. म्हटलं आता परत आपल्याला लुक टेस्ट होईल आपली. सो मला त्यांनी साडी दिली, मी सगळं लुक टेस्ट करून म्हटलं स्क्रिप्ट द्या. त्यांनी दिली. तर जनरली स्क्रिप्टमध्ये मोनोलॉग असतो आपल्याला आणि तिथे डायलॉग्स होते. म्हटलं सर मी हे कसं करू, मग कोणी घेणार आहे का दुसरे डायलॉग? नाही आपण शूट करतोय. तो माझ्यासाठी इतका
सुखद धक्का होता, कारण 2 वर्ष ॲब्सल्यूट काही नाही आणि डिरेक्टली मी सेटवरती शूट करायला गेली. ओके. म्हणजे मला कसं रिॲक्ट व्हावं अक्षरशः त्या दिवशी कळत. सो ह्या व्यतिरिक्त म्हणजे ऍक्टिंग व्यतिरिक्त तुझी जी काय आवड आहे ती डान्स, सिंगिंग किंवा इतर या गोष्टींची आहे तुला? हो. तुला डान्स करायला आवडतं? हो, माझं कथकमध्ये विशारद झालंय. वा. मला कथकमध्ये अजूनही पुढे काही करण्याची इच्छा होती, पण समोर मी नाही नंतर करू शकले, कारण त्याच्यासाठी परत एक रियाज करणं गरजेचं आहे. पण मी बॉलिवूड डान्स, मी वेगवेगळ्या फ्री स्टाईल्स ज्या आहेत त्या सगळ्या करते. मग त्याचे मी शोज करत होते आणि गाणं मला आवडतं. खरं तर डान्सचा विषय ह्यासाठीच की श्वेता अंबिकरला आम्ही सगळे लोक आणि तुझे जे काही फॅन्स आहेत एका चांगल्या अवॉर्ड शोसाठी आम्ही तुला ऑन स्टेज एक छान परफॉर्मन्स करताना खरं तर बघायचं आहे. पुढच्या 5 वर्षाचा ॲक्टिंग फील्डसाठी किंवा अकॅडमी फील्डसाठी तुझा काय प्लॅन आहे किंवा तू काय बघू इच्छिते की पुढच्या 5 वर्षात तुझी स्वतःची ग्रोथ काय व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय प्लॅन ऑफ ॲक्शन आहे? माझी पर्सनली? येस. ओके. तो तर 7 वर्ष झाले जसं मुंबईत गेला तेव्हा दिवसागणिक ते बदलतच जाते. त्याच्यामध्ये आता स्टार प्रवाहाची जी मला मालिका मिळाली त्याच्यानी पूर्ण चेंज ओव्हर झाला लाईफमध्ये. कारण एका ॲक्टरसाठी म्हणून जो रोल अपेक्षित असतो तो मला स्टार प्रवाह चॅनल, त्याच्यासाठी तर मी त्यांना थँक्स म्हणेनच, किंवा माझा पॅनोरमा एंटरटेनमेंट आहे, त्यांनी जो रोल दिलेला आहे त्याला इतक्या शेड्स आहेत की म्हणजे अगदी मुलगी, घरातली साधी मुलगी, लाडावलेली मुलगी, त्याच्यानंतर ती प्रेमात पडल्यानंतर, नंतर तिचे सून आणि मुलगीमधली एका लीड कॅरेक्टरसाठी जे अपेक्षित असतात कंगोरे कॅरेक्टरचे, ते मला ह्या सिरियलमधून इतके मिळाले. त्यामुळे तो चेंजवर मला दिवसागणिक वेगवेगळे काही चॅलेंजेस देतो. सो त्यामुळे ह्याच्या पुढे माझ्या स्वतःकडून बऱ्याच काही अपेक्षा आहेत. त्या एक एक मी जसं होत राहील तसं मी सांगेनच. मला नाटक प्रोड्यूस करायचं आहे. कारण नाटक हा प्लॅटफॉर्म इतका आहे की लोकांपर्यंत नाटक पोहोचवणं. जेव्हा मी जसं म्हणाले की निगडीमध्ये काही नसताना मी तिथे सुरू केलं, मला नाटक हे काय हे समजवण्यात मला अख्खं 1 वर्ष गेलं. ओके. सो ह्याचा अवेअरनेस अजूनही नाही आहे, कारण आपल्याकडे टीव्ही, सिनेमा ह्याचा इतका पगडा आहे लोकांच्या डोक्यावर, कारण ते ग्लॅमर आहे आणि प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज पण तेवढ्या होता, तेवढ्या नाटकाच्या नाही होत. आणि नाटक करणं ही खूप गरज आहे. त्याच्याने माणसामध्ये फक्त ऍक्टिंग वाईज नाही, माणूस म्हणून खूप चेंज होतो. कारण जसं मी म्हणाले की आता मी जे निगडीमध्ये मगाचा परत मी थोडंसं मागे जाते, संस्थे थ्रू मी पु ल कथाकथन अशी एक स्पर्धा करते जी अख्ख्या पिंपरी चिंचवडच्या शाळांमध्ये ती मी करते. मुलांना एकपात्री करण्याची खूप सवय लागली आहे. अर्थात मी तो प्लॅटफॉर्म ओपन करून दिला, कारण मुलांना सर्टिफिकेट पण महत्वाचं असतं, एक स्टेज अवेलेबल होतं त्याच्यातून. पण ते करत असताना नंतर बॅक ऑफ द माइंड आलं की मुलांना एकटंच बोलायची सवय झाली. त्यात मुलं आता आई वडील ऑफिसला गेल्यामुळे तशी मुलं पाळणाघरात किंवा घरातच असतात, ती एकटीच बोलतात, त्यांना ऐकण्याची सवयच नाही राहिली. सो नाटक त्याचा फार परिणाम घडवून आणतो त्यांच्यावर. ते ऐकायला लागलेत मुलं, त्यामुळे ते रिॲक्ट करायला लागलेत, नाहीतर इतके ब्लँक चेहरे असतात. पॅरेंट्सने नाटक म्हणजे नाटकाकडे दुर्लक्ष होतंय किंवा त्याच्यापासून लांब चाललोय याचं खरं तर कारण नाटकप्रेमी जे प्रेक्षक आपण म्हणतो की मुळात ते थिएटरपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यातला गंध त्यांना खरं तर मिळत नाही, आणि त्यामुळे हा गॅप जो आहे तो पळत चाललाय असं. हा, तसंही आहे, किंवा अजून बरंच आहे. आता जसं आपण म्हणतो व्यावसायिक नाटक, त्याच्यासाठीच्या काही गणित मला अजूनही नाही माहिती आहेत, पण ते नाटक लावण्यासाठीचा जो काही खर्च आहे किंवा मग त्या थिएटरचा जो खर्च येतोय, बऱ्याच वेळा ते गणित मॅचच होत नाही, त्यामुळे प्रयोग हे कॅन्सल करावे लागतात. सो त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की मी लवकरात लवकर कधीतरी जरा पैसे वगैरे गोळा करून, अर्थात माझ्या पद्धतीने एखादं मला छोटंसं थिएटर अवेलेबल करायचं आहे जे प्रायोगिक नाटक करतात मुलं, त्यांच्यासाठी की जे तिथे येऊन त्यांना एक मिनिमम अमाऊंट मध्ये ते त्यांचा प्रयोग करतील आणि निघून जातील. मग त्यांना मी लाईट्स, म्युझिक ह्याच्या सगळ्या इक्विपमेंट्स मी प्रोव्हाइड करेन, पण ती कला पोचली पाहिजे. तुझ्या खरं तर या सगळ्या विचारांमागे जी संकल्पना असते तुझी, तर ती खरं खूप सरळ आणि नीट क्लीन जो विचार असतो तो जर का असेल तर नक्कीच ते पूर्ण होतं आणि पूर्ण होईल.
या व्यतिरिक्त प्रिंट ॲड किंवा टेलिव्हिजन कमर्शियल्स आपण ज्या बघतो याची कधी सतत सिरियल्स किंवा वेब सिरीज किंवा फिल्म याच्यातनं गेल्यानंतर किंवा जात असताना तुला कधी असा हेवा वाटतो की मलाही एक छान ब्रँडची ॲड मिळावी, प्रिंट शूटमध्ये मी चमकावी, माझे फ्लेक्स लागावेत, कुठेतरी एक भूक असते प्रत्येक आर्टिस्ट मागे आणि ह्या गोष्टी करत ॲक्टिंग व्यतिरिक्त ग्लॅमरच्या येतात, तर ती भूक आहे तुझी? हां, म्हणजे कुठल्या कलाकाराला ते आवडणार नाही की मला ते तसं मिळावं, पण ते जेव्हा मिळेल तेव्हा ते मिळेल, म्हणजे त्याच्यासाठी एक वेळ असतो. पण तू त्या गोष्टीसाठी नक्कीच अवेलेबल राहशील किंवा तू वेळ देशील. ऑब्व्हियसली. येस. सो खरं तर जे इच्छुक प्रेमी आहेत, ज्यांना आपल्या ब्रँडसाठी खरं तर काम करून घ्यायचं आहे आणि श्वेता अंबिकरला प्रिंट शूटसाठी असेल किंवा ऑनस्क्रीन काही टेलिव्हिजन कमर्शियल्स असतात ज्या छान वेगवेगळ्या कॉन्सेप्टने आपण तयार करतो, त्याच्यासाठी एक छान चेहरा आपण म्हणू शकतो आहे, जिचे हावभाव आणि तुम्हाला जर का त्या टाईपचं कुठलंही जर का काम मिळून घ्यायचं असेल किंवा करून घ्यायचं असेल श्वेताकडनं, सो जरूर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आम्ही श्वेतापर्यंत तुम्हाला पोहोचू, ज्याच्यासाठी खरं तर ती ग्लॅमरची भूक असेल किंवा त्याच्यातनं आणखी एक वेगळी ओळख असेल, ती जर का मिळाली तर लोकांना कळतं. कारण जोपर्यंत आपण एखादं काम त्या पर्टिक्युलर फील्डसाठी जेव्हा आपण बाहेर काढत नाही तोपर्यंत लोकांना असं वाटतं की हे ते करतच नाही. म्हणजे आजपर्यंत तू जे सिरियल्स करत आले तर लोकांच्या दृष्टीकडे तू सिरियल करते आणि सिरियल करते, डेली जॉब करते म्हणून तू फुल टाइम एंगेज आहे. पण त्या व्यतिरिक्त तू अकॅडमी स्वतःची रन करते, सॅटर्डे संडे वीकेंडला तू सेशन अटेंड करते. सो जो पुरेसा वेळ द्यायला पाहिजे तो ती देऊ शकते. सो 100% मी पण होप करतो की माझ्या कॉन्टॅक्टमधनं किंवा हे इंटरव्ह्यू जे कोणी बघतायत ज्यांना खरं तर TVC साठी तुला कास्ट करून घ्यायचं तर नक्कीच तो यापर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न असेलच. नक्की. जसं तू म्हणालास की प्रिंट शूट असेल किंवा ॲड आहे, याच्यासाठी इतके दिवस वेळ काढता नाही आला मला, पण आता असं वाटतंय की मी त्याच्यासाठी वेळ काढू शकते. त्यामुळे जे काही इंटरेस्टेड आहेत तर त्यांनी खरंच PR स्टेशन हे जे काही आपलं चॅनल आहे तिथेही किंवा दिनेश याला जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी ते माझ्यापर्यंत पोहोचेल अशी माझी अपेक्षा आहे. येस. श्वेता, खरं तर आजपर्यंत तू सोशल मीडियावर म्हणजे मला तरी कधी असं जाणवलं नाही की तू डिरेक्टली तुझ्या फॅन्स सोबत कनेक्ट झाले किंवा तुझे जे चाहता वर्ग आहे तो मे बी कॉलेज क्राऊड असू शकतो, सिनियर सिटीजन्स असू शकतो, तू ज्या पद्धतीने वेगवेगळ्या भूमिका रंगवल्या त्या हिशोबानेच आपल्याला जो ऑडियन्स आहे तो मिळत असतो वेगवेगळ्या कॅरेक्टरनुसार. बट ऑब्व्हियसली दिल दोस्ती दुनियादारीच्या वेळेस कॉलेज क्राऊड खूप जास्त तुला मिळेल, पण आता तुझा वर्ग तू ऑलमोस्ट कव्हर केलेला आहे. तर तू आत्तापर्यंत सोशल मीडियावर नाही आलीस किंवा आत्तापर्यंत बोलली नाहीस, तर याच्या मागचं काय रिझन आहे? म्हणजे तुला आवडत नाही की काय, वेळ मिळत नाही? एक तर सोशल मीडिया म्हटलं की माझं तो वीक पॉइंट असं नाही म्हणता येणार. मी फार सोशल नाही आहे. म्हणजे जेव्हा मी इंस्टाग्राम लोक जे काय 3-4 हजार फॉलोअर्स असतील तेव्हा मी ते ओपन केलं. खरं तर ऍक्टर म्हणून ते फार चुकीचं आहे, त्याच्यावरती मी खूप ओरडाई खाते. माझे फ्रेंड्स आहेत, अमेय आहे, गंधाली, ते तर म्हणजे मला खूप ओरडतात याबाबत की अगं जरा तरी काहीतरी पोस्ट वगैरे कर. पण ते नाही, म्हणजे मला असं व्हायचं की मी जे आता करते पर्सनल लाईफमध्ये हे मी शेअर नाही करायला पाहिजे असं मला वाटायचं. पण नंतर हळूहळू लक्षात आलं की नाही, लोकांना ते बघण्यात म्हणजे ते आवडतं, बिहाइंड द सीन म्हणेल किंवा आपली पर्सनल लाईफ शेअर करायला खरं तर. आणि आतापर्यंत याच्यातनं बेनिफिट एक ना अनेक आहेत. मुळात आपण आपल्या ऑडियन्स सोबत डिरेक्ट कनेक्ट करतो आणि जे आजपर्यंत आपण जे सिरियल्स किंवा सिनेमांमध्ये जर का आपण त्यांना दिसतोय तर त्याच्याने कनेक्शन नाही आहे. पण आज तो चांगला प्लॅटफॉर्म आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे, तो याच्यातनं आपण डिरेक्टली कनेक्शन. आणि मोस्टली मला असं वाटतंय की सो तुम्ही आत्ता आपण तिला रिक्वेस्ट करूयातच खरं तर, इंस्टाग्रामवर मॅक्झिमम फॉलोअर्स आता तिला मिळालेत आणि आता जे लोक खरं तर तिला कनेक्ट करतायत आणि ज्यांना असं वाटतंय की आपण कनेक्ट होतोय पण श्वेताकडनं कधी रिवर्ट येत नाहीत. सो श्वेताला जर तुम्हाला पर्सनली काही विचारायचं असेल तर श्वेताला आपण नक्कीच लवकरच लाईव्हसाठी आपण बोलूयात तिच्या इंस्टाग्रामवर आणि जास्तीत जास्त लोकांनी तिला फॉलो करा. सो त्याच्यातनं ती याच्या पुढचे जे काही अपडेट्स आहेत, तुझ्या अपकमिंग जे काही प्रोजेक्ट्स असतील किंवा अकॅडमी संदर्भातली काही माहिती असेल किंवा तुझे सिरियलसाठी जे काही गोष्टी बदलत आहेत त्या तू अप टू डेट ठेवू शकते तुझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवरनं. सो आमची प्लीज मॅडम तुम्हाला विनंती आहे, तर गंधाली असेल, मी असेल, अमेय असेल, हे सगळे लोक आम्ही खरं तर श्वेताच्या मागे लागतो आणि प्लीज तुम्ही कनेक्ट व्हा, तुमच्या फॅन्ससोबत बोला, हरकत नाही.
कधी कामाच्या झोनमध्ये आणि बऱ्याच गोष्टी अशा असतात की जेव्हा विदाऊट प्रोसेस आपण जाऊ नाही शकत, बऱ्याच गोष्टींचे काही रेस्ट्रिक्शन्स असतात. मी बी त्याच्यामुळे तिला काही अडचणी आल्या असतील, पण याच्यापुढे नक्कीच ती तिच्या इंस्टाग्रामवरनं तिच्या फेसबुक पेजवरनं तुम्हाला लवकर कनेक्ट होईल आणि कनेक्शन ते बनून राहील. त्याच्यावर मॅक्झिमम लोक तिला जॉईन होतीलच ही मी अपेक्षा करतोय. खरं श्वेता, खरं तर थँक्यू. तू आज म्हणजे मी अगेन म्हणतो की आजचा शूटसाठी दिलेला कॉल टाईम शिस्त खूप जास्त स्ट्रिक्ट आहे असं दिसून आलेत. मॉर्निंगला आम्ही खरं तर हे शूट करतोय आजच्या दिवसाला. 9:30चा कॉल टाईम होता. 9:30ला ती शार्प गंधालीसोबत आली आणि मी खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून गंधालीला मी थँक्स म्हणतो की आपला इंटरव्ह्यू हा कंडक्ट करण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा रोल गंधाली. बाय द वे, गंधालीला पण तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि इंस्टाग्रामची जी काही आय डी आहे मी श्वेता अंबिकर आणि गंधालीचा दोघांचे आय डी मी जे काय डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये टाकणार आहेत, तर त्याच्यात तुम्ही जरूर व्हिजिट करा. सो बघूयात गंधाली कोण आहे कारण आता गंधाली दिसत नाही आणि खूप वेळा तिचं नाव पण खरंच आहे. गंधाली म्हणायचं जे ट्रू फ्रेंड्स असतात ना तसे आहेत की मधल्या काळामध्ये शूटमुळे खरंच वेळ होत नाही फोन करायला, पण ती एकमेव अशी आहे की मी रात्रीतून जरी फोन केला तरी ओके हे हवंय का, हां आपण हे करूयात, अशा मधली ती फ्रेंड्स आहे. रोज फोनची गरज पडत नाही, पण आमची कामं असतात आणि तो बॉन्ड वेगळा आहे आमचा काहीतरी. की आज तू वेळात वेळ काढला आणि खरं तर खूप दिवसांपासून इच्छा होती की आपण हा सेशन रेकॉर्ड करावा, पण ड्यू टू तुझ्या शूट आणि बाकी सगळे ट्रॅव्हलिंग गोष्टींमुळे नाही पॉसिबल झालं, पण आज वेळ मिळाला आणि खरं मनापासून थँक्यू. उलट मी तुला थँक्यू म्हणते दिनेश की तू मला इथे इन्व्हाइट केलं. तू एक तर ही जी काय ॲक्टिव्हिटी करतोय PR स्टेशनच्या थ्रू ती खरंच खूप चांगली आहे, कारण आम्हाला लोक त्या कॅरेक्टर म्हणून ओळखत असतात. आम्ही पर्सनल लाईफमध्ये काय करतो, आमचे स्वभाव कसे आहेत, आमचे विचार काय आहेत हे कॅरेक्टरमधून नाही कळत. तर ह्या अशा गप्पांमधून ह्या गोष्टी होतात आणि आपण कधी 2016-15 पासून आपण एकमेकांना ओळखतो, पण असं एकमेकांशी गप्पा मारण्याचा कधी चान्स नव्हता मिळाला. तो हे PR स्टेशनमुळे मिळाला. त्यामुळे ग्रेटफुल की हळूहळू असंच आपण करत राहूयात, अजून नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज करत राहूयात. सो तुला ऑल द बेस्ट. ह्याच्यापेक्षा अजून मोठा कॅनव्हास तुझा होऊ देत. सो तुला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि मी जास्तीत जास्त लोकांना विनंती करतो की जर इंटरव्ह्यू हा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि श्वेता बरोबरच तुमचंसुद्धा खूप खूप थँक्यू म्हणतो मी. सो थँक्यू.